नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या मार्केटमध्ये ताज्या मटारच्या शेंगा भरपूर प्रमाणात येत आहेत। मटारचा वापर करून आपण पराठे, पुलाव, पॅटीस असे अनेक पदार्थ बनवत असतो। तर या ताज्या मटारपासून आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने खुसखुशीत मटार कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मटार कचोरी बनवण्यासाठी आपण इथे एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवले आहे। या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर आपल्याला घालायची आहे। आणि आता हे साखर आणि मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 कप इतके ताज्या मटारचे दाणे घालणार आहोत। आणि आता हे मटार आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। आता मटार शिजेपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे, 5-6 काळी मिरी आणि 2-3 लवंगा, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे सगळं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर हा मसाला वाटत असताना याची अगदी बारीक पावडर करायची नाहीये, तर थोडासा जाडसर हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया। आणि आता सेम मिक्सरच्या पॉटमध्ये आपण 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ही कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि याचं जाडसर वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। इथे हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता। तर अशा पद्धतीने जाडसर वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता मटारचे दाणे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण चेक करून पाहूयात। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मटारचे दाणे शिजवून घ्यायचे आहेत। आता मटार शिजल्यानंतर यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। आता आपण कचोरीसाठीचा मसाला बनवून घेऊया। तर त्यासाठी एका पॅनमध्ये आपण 2 छोटे चमचे बटर घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण मगाशी जे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आल्याचं वाटण केलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि याचा साधारण कच्चेपणा जाईपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण उकडलेले मटार घालणार आहोत। आणि आता हे मटार सुद्धा अर्धा मिनिट आपल्याला या मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहे, म्हणजे या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो या मटारमध्ये छान उतरेल। आता हे मटार आपण मॅश करून घेऊयात। तर इथे हे मटार मी मॅश करून घेत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे मटार थंड करून त्यानंतर मिक्सरमधनं सुद्धा वाटून घेऊ शकता। पण अशा पद्धतीने जाडसर आपल्याला हे मटार मॅश करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण मगाशी जो कचोरीचा मसाला बनवलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर सुरुवातीला 2 चमचे इतका मसाला मी यामध्ये घातलेला आहे। आणि आता हा मसाला आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात। त्यानंतर या सारणाची टेस्ट बघून यामध्ये किती मसाला हवा आहे त्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। तर राहिलेला पुढचा मसाला सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे। तर केलेला सगळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे। आणि आता हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी काजूचे बारीक तुकडे करून ते घातलेले आहेत। तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता। आणि थोड्याशा मनुका मी यामध्ये घातलेले आहेत। आणि आता हे काजू आणि मनुका सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सारण आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊयात. त्यासाठी मी इथे 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये पाव कप बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इतका ओवा घेतलेला आहे. ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून त्यानंतर आपल्याला तो यामध्ये घालायचा आहे आणि 3 टेबलस्पून इतकं तेल आपल्याला घालायचं आहे. आपलं नेहमीच्या वापरातलं तेल मी इथे घेतलेलं आहे आणि आता हे तेल आणि रवा, कणिक हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल या कणकेला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळून घेणार आहोत आणि पाण्याचा वापर करताना आपल्याला इथे कोमट पाणी वापरायचं आहे. थंड पाण्यामध्ये आपल्याला कणिक मळायची नाहीये. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक सॉफ्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली कणिक मळून झालेली आहे. आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपण ही कणिक मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आता आपण या कचोरीचं हे जे सारण आहे त्याचे गोळे आपण बनवून घेऊयात. तर इतक्या आकाराचे गोळे मी इथे बनवून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपली ही कणिक छान मुरलेली आहे. तुम्ही पाहू शकता. परत एकदा आपण ही कणिक व्यवस्थित मळून घेऊया. कचोरीसाठीची जी कणिक आपण मळून घेतो ती कणिक थोडीशी सैलसरच आपल्याला मळायची असते. खूप जास्त घट्ट कणिक आपल्याला मळायची नाहीये. तर आता याचा कणकेचा एक आपण असा गोळा काढून घेऊयात. साधारण फुलक्यांसाठी जेवढा गोळा आपण घेतो तेवढ्याच आकाराचा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला असा वाटीचा आकार द्यायचा आहे. अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला त्याच्या कडा थोड्या पातळ करून घ्यायच्या आहेत. मधला भाग आपल्याला जाडसर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. अशा पद्धतीने अंगठ्याने दाब देऊन आपल्याला हे सारण आतमध्ये भरायचं आहे आणि कणकेचा जो गोळा आहे तो आपल्याला वर ओढायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हा गोळा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे. वरची जी एक्स्ट्राची कणिक आहे ती तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता किंवा त्याच ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून ती कणिक त्यामध्ये मिक्स करायची आहे. आतलं कणकेतलं जे सारण आहे ते सगळीकडे आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कचोरी कडेकडेनी आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून मध्ये जाड आणि बाजूनी थोडी पातळ कचोरी आपल्याला तयार करायची आहे. तर इथे सगळ्या कचोऱ्या तयार करून झालेल्या आहेत. कचोरी तळण्यासाठी आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल खूप जास्त गरम करायचं नाहीये. तुम्ही पाहू शकता तेल आपलं गरम नाहीये. तर थोड्याशा कोमट तेलामध्येच आपल्याला या कचोऱ्या सोडायच्या आहेत. कचोरी तळताना नेहमी ती कोमट तेलामध्येच तळायची आहे. आणि कचोरी सोडल्यानंतर आपल्याला त्याला अजिबात हात लावायचा नाहीये. तर अशा कचोऱ्या वरती आल्या की त्यानंतरच आपल्याला त्या उलटवायच्या आहेत. कचोरी तळताना तेल जर जास्त गरम असेल तर कचोरी फुलत नाही. त्यासाठी मंद आचेवर आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता कचोऱ्या आपल्या छान फुललेल्या आहेत. आणि आता गोल्डन कलरवर दोन्ही बाजूनी आपण या कचोऱ्या तळून घेणार आहोत.
तर आता इथे तुम्ही पाहू शकता कचोरीला छान गोल्डन कलर आलेला आहे. त्यानंतर आता एक एक कचोरी आपण तेलातून काढून घेऊया. अगदी छान व्यवस्थित आपल्या या कचोऱ्या फुललेल्या आहेत. तर आता बाकीच्या पण सगळ्या कचोऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि ते अजिबातही तेलकट कचोऱ्या झालेल्या नाही आहेत. अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी अशा या कचोऱ्या तयार होतात. कचोरी तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. अगदी संध्याकाळच्या वेळेला चहासोबतही तुम्ही या कचोरीचा आस्वाद घेऊ शकता. थंडीच्या दिवसात गरमागरम तळलेली कचोरी खाण्याची जी मजा असते ती वेगळीच आहे. तर आता इथे मी एक कचोरी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे आणि सारणही कचोरीमध्ये अगदी व्यवस्थित भरलेलं आहे. कचोरी सर्व करताना ती अशा पद्धतीने आपण चिंचेच्या चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतो. वरून कांदा, कोथिंबीर, टोमॅटो घालून आपण कचोरी सर्व करू शकतो. तर आता इथे मी ही चिंचेची चटणी घातलेली आहे. त्यानंतर बारीक शेव, खारी बुंदी आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून आपण ही कचोरी सर्व केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक यू.